नमस्कार. सध्या कॉक्रोच जनता पार्टीचं व तिथे जंतर मंतर इथे आंदोलन चाललेलं आहे. आणि म्हणून मग मी थोडंसं सहज यूट्यूबवर गुगलमध्ये वगैरे जाऊन थोडी माहिती मिळवली. आधी आतापर्यंत आपलेच भारतामधले महत्त्वाचे म्हणजे मला जेवढे आठवले तेवढे आंदोलनाचा थोडासा मी आढावा घेतला. तर त्यामध्ये मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी 2023 ते 2026मध्ये ह्या 3 वर्षाच्या काळामध्ये 9 वेळा आमरण उपोषण केलं. आणि त्यातला जास्तीत जास्त दिवस त्यांचा 16 दिवसाचा आहे 9 वेळा उपोषणामधला. आणि त्यांचा तो काही झालं की प्रत्येक वेळेला थोड्या दिवसाने तोच मुद्दा घेऊन आणि जेव्हा त्यांना माहिती आहे की आरक्षणाची पूर्ण लिमिट संपलेली आहे तरी तोच मुद्दा पुन्हा घेऊन येतात वेगवेगळ्या पद्धतीने. कुणबीतून द्या, हे द्या, ते द्या म्हणून, की तोच जो संविधानाच्या एक बांधून दिलेल्या ह्याच्या बाहेर जाऊ शकत नाही तरीसुद्धा त्याच्यावर होतं. मग अण्णा हजारेंचं बघितलं, कारकीर्द बघितली उपोषणाच्या बाबतीतली, तर त्यांनी 29 वर्षामध्ये आतापर्यंत 20 वेळा वेगवेगळ्या कारणाने त्यांनी उपोषण केलं. आणि एकूण एवढ्या कालावधीमध्ये 152 दिवसाचं म्हणजे वेगवेगळ्या दिवसाला वेगवेगळं त्यांनी केलं. ते टोटल मिळून 152 दिवसाचं त्यांनी उपोषण केलं. त्यातलं सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे 2011ला जंतर मंतर आणि रामलीला या मैदानामध्ये त्यांनी जे उपोषण केजरीवाल वगैरे होतं ते सगळ्यात महत्त्वाचं. मग मला असंच वाटलं की आपण बघूया आंदोलन करून उपोषण करून कोणाचा असं जीव गेला आहे का. तर ते वाचण्यामध्ये एक GD गुगलमध्ये दाखवलं. GD अग्रवाल म्हणजे स्वामी ज्ञानस्वरूपानंद यांनी गंगा नदीच्या रक्षणासाठी आणि स्वच्छतेसाठी 2011 ते 2018मध्ये अनेक आंदोलनं केले. त्यातली 2018मध्ये त्यांनी 111 दिवसांचे आमरण उपोषण केले. त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पोट्टी रामालू 1952मध्ये मद्रास राज्यातून तेलुगू भाषेसाठी स्वतंत्र आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती व्हावी या मागणीसाठी त्यांनी 56 दिवसाचं उपोषण केले. त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर ते आंदोलन ॲग्रिवेट झालं, जास्त जोरदार झालं. जागतिक पातळीवर 1981ला आयरिश भूकंप म्हणून फेमस आहे. त्याच्यामध्ये 10 राजकीय कैद्यांना दर्जा मिळावा यासाठी त्यांनी उपोषण केलं होतं. आणि या आंदोलनात 10 आयर्लंड रिपब्लिक आर्मीचे आंदोलकांचा उपासामुळे मृत्यू झाला. टर्कीमध्ये 2000 ते 2001च्या दरम्यान तुरुंगातील अमानुष परिस्थिती आणि एकाकी कोठड्यामध्ये आंदोलनात 50हून अधिक आंदोलक उपासामुळे मरण पावल्याची नोंद आहे. आणि पुढे त्यांनी असं माहिती दिलेली आहे, अन्न आणि पाणी पूर्णपणे वर्ज्य केल्यामुळे काही आठवड्यामध्ये शरीरातील ऊर्जा संपून अवयव निकामी होतात. त्यामुळे अनेक आंदोलक उपोषणाच्या 46 ते 73 दिवसाच्या दरम्यान मृत्युमुखी पडल्याचा इतिहास आहे. हे आणि मग आपल्याला माहीतच आहे की राजकीय कैद्यांना त्रास देतात म्हणून स्वातंत्र्याच्या काळामध्ये बऱ्याच कैद्यांनी आंदोलन केलं. त्याच्यामध्ये काही आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे. तर आता म्हणून मग आत्ताच्या ज्या चालू जंतर मंतरवर असं कॉक्रोच पार्टीचं
आंदोलक बघितलं त्याच्यामध्ये ह्याने स्पष्ट सांगितलं अभिजित दिपकेने की मला काही मायग्रेनचा हे आहे त्रास आहे, मी काय उपोषण वगैरे उपास वगैरे करू शकत नाही. आता आमरण उपोषणाला बसलेले आहेत ते सोनम वांगचुक. म्हणून मी सोनम वांगचुक यांचं बघितलं तर त्यांनी 2024मध्ये लद्दाखला पूर्ण राज्याचा हे द्यावं म्हणून 21 दिवसाचं आंदोलन केलं होतं आणि मग नंतर त्या आंदोलकांना उग्र रूप घेतलं गेलं आणि पोलीस वगैरे तिथे म्हणजे पोलिसांना हस्तक्षेप वगैरे करावा लागला, जाळपोळ वगैरे झाली आणि मग ते आंदोलन बंद पडलं. आता 28 जूनपासून सोनम वांगचुक आमरण उपोषणाला बसलेले आहेत, पण त्यांनी पाणी सोडलेलं नाही आहे. पाणी ज्यूस म्हणजे ते काय 4 बाटल्या त्यांच्या वेगवेगळ्या आहेत. आता त्याच्यामध्ये काय काय आहेत आपल्याला काही कळत नाही कारण त्या ट्रान्सपरंट नाही आहेत, त्या स्टीलच्या वगैरे आहेत, त्यामुळे त्याच्यातून काही दिसत नाही आहे. मग ते सूप घेतात का काय घेतात त्यांना माहिती आहे. आणि आज एवढे दिवस झालेले आहेत म्हणजे आणि सगळ्यात वाईट म्हणजे मला ह्या आंदोलनाचं वाटतंय की हे आंदोलन दिशाहीन झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे मुख्य कारण होतं की धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घ्यायचा, पण जे आता सोनम वांगचुक म्हणतात त्यांचं अजूनही मत हे आहे की लद्दाखला पूर्ण राज्य मिळावं, त्याच्यासाठी ते आग्रह करत आहेत. आणि बाकीचे दिपके वगैरे म्हणतात आमचा काय तो विषय आमचा नाही आहे. आणि तिथे समलैंगिक, तृतीयपंथी, LGBTQ येतात, त्यांच्या अजून वेगळ्याच मागण्या असतात. वामपंथी येतात ते वेगळ्याच म्हणजे अल्लाह एक आहे वगैरे काय त्यांचे वेगळंच चाललेलं असतं. त्यामुळे ती दिशाहीन झाल्यासारखं वाटतंय मला. आता अशा दिशाहीन झालेल्या आंदोलनामध्ये आता इतके दिवस झालेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं 8.5 किलो वजन 16 दिवस वगैरे झालेले, 8.5 किलो वजन कमी झाल्याचं आहे. आता ते 20 तारखेला ते संसदेवर शांती मोर्चा घेऊन जाणार असं म्हणतात. आणि डॉक्टरचं वगैरे म्हणणं मी म्हणाल्याप्रमाणे 46 ते 76 दिवसापर्यंत अगदी अन्न पाणी सगळं वर्ज्य केल्यावरचं आहे. आता ह्यांचं काय ह्या आंदोलकाचं होतं आहे आणि आंदोलनाचं होतं आहे आणि आंदोलकाचंही काय होतं आहे हे आपण पुढे बघणारच आहोत. पण हे आंदोलन मात्र अगदी दिशाहीन झाल्याचं मला वाटतं आहे. कारण एकच मागणी करून ही लोक नेटाने आंदोलन करत आहेत असं दिसून येत नाही. तर हा माझा थोडासा अभ्यास तुम्हाला कसा वाटतो आहे हे नक्की मला सांगा. तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.